नमस्कार, मी वयम मासिक रत्नक्रांती। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। वयमचा दिवाळी अंक आता प्रसिद्ध झालाय। काहींना तो पोहोचला असेल आणि काहींना पोहोचत असेल। सर्वांना दिवाळी अंक मिळणार आहे कारण आपला जोड अंक आहे। हा जो दिवाळी अंक आहे ना, याच्यामध्ये कल्पक कला नावाचं सदर आपल्या दर महिन्याच्या अंकात असतं आणि यात आहे काहीतरी वेगळी कल्पना। आता काय आहे नक्की, त्याच्यासाठी तुम्ही आमचा दिवाळी अंक नक्की वाचा आणि त्या दिवाळी अंकातली कल्पक कला आज प्रत्यक्ष तुम्हाला करून दाखवणार आहेत स्वरूपा मॅडम। अर्थात इतके वर्ष आपल्याकडे ज्या कल्पक कला हे सदर लिहित आहेत त्या आपल्या स्वरूपा मॅडम, ज्यांच्याशी आपण गेल्या वर्षी सविस्तर गप्पा मारल्या होत्या आणि त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आपल्या YouTube चॅनलवरती आहे। तर आजच्या या एपिसोडमध्ये मी त्यांचं स्वागत करते। नमस्कार स्वरूपा मॅडम। नमस्कार। तुम्हाला सर्वप्रथम शुभ दीपावली। तुम्हालाही सर्वांना शुभ दीपावली। थँक्यू। तर आता तुम्ही दिवाळी अंकासाठी आम्हाला छान असा सुंदर वॉल पीस कसा करायचा याची कृती दिली होती आणि मुलांना आवडतं कल्पक कला हे सदर, ते करून बघतात, पालकांना सुद्धा आवडतं। तर तोच आज वॉल पीस तुम्ही इथे दाखवणार आहात। तर आपण सुरू करूया। काय काय साहित्य लागतं आणि कसं बनवायचं ते जाणून घेऊया। याच्यासाठी ना याला म्हणतात डॉली पेपर्स। हे मार्केटमध्ये अवेलेबल असतात। आपण शक्यतोवर आपण आतापर्यंत असा करतो की घरात जे अवेलेबल आहेत त्या गोष्टी आपण घेत असतो, पण यावेळेला दिवाळी म्हणून मुद्दामून काहीतरी थोडस विकत आणून काहीतरी गोष्टी असं करूयात, पण सोपं आणि अगदी कमी खर्चात या गोष्टी होऊ शकतात। तर ह्याला डॉली पेपर म्हणतात। हे वेगवेगळ्या साईज मध्ये उपलब्ध आहेत। हे आपण 2 वापरणार आहोत। त्याच्या हा बसेल अशा पद्धतीमध्ये आपण कार्डबोर्ड कापून घेतले आणि 2 आहेत ते। आता काय करायचंय, हा मोठा याला चिकटवायचा आहे आणि ह्याच्या आतमध्ये ही लेस आहे। ही लेस आपण अशी मध्ये घालणार आहोत या दोन्हीच्या आणि त्याच्यावरती म्हणजे याचा हुक तयार होईल। हो, म्हणजे हँगिंग करण्यासाठी हे सोपं आहे आणि मजबूतही होईल। ते केल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ठेवायची सीडी। ओके। अगदी म्हणजे वापरात नसलेली सीडी आणि त्याच्यावरती हा दुसरा पेपर। इतकं झालं की ह्याच्यावरती आपल्याला ही अजून एक गोल आरसा ठेवायचा आहे। हे झाल्यानंतर आपल्याला ही साधी अगदी सहज उपलब्ध असलेली पांढरी जी रोप आहे नाडी, तो आपल्याला हा भोवताली पूर्ण चिकटवून घ्यायचा आहे आणि तसाच ह्या आरशाभोवती असा चिकटवून घ्यायचा आहे। ह्याच्याने आपण काय करू शकतो की जे लिपन आर्ट म्हणून जी आपल्याकडे कला आहे आपल्या भारतामध्ये, त्याचं ते मुख्यत्वे करून त्याला क्ले वापरला जातो, मातीने केलं जातं आणि मुलांना ते सोपं जावं म्हणून मी हा प्रकार एक शोधून काढला की आपण हे असं करू शकतो का, करून बघितलं आणि ते छान झालं। अशा पद्धतीने आपण हे केलं तर त्याला लिपन आर्टची एक आपल्याला म्हणजे त्याचा आधुनिक स्वरूपातलं लिपन आर्ट आणि हलकंही होतं ते आणि मुलांना करता येईल सहज। अशा पद्धतीने हे करूया। त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे वेगवेगळे प्रकारचे आरसे आपण असे वापरू शकतो, लहान मोठे कोणाला कसे हवेत त्याप्रमाणे, आणि तसेच हे मोती आहेत। आणि हे आपण जेव्हा इथे हे जे आरसे लावणार अशा पद्धतीत त्याच्या भोवतीही हे मी कटिंग करून ठेवलेत, ते छोटे छोटे नाडीचे गोल चिकटवायचे, म्हणजे एक बॉर्डर येते त्याला, छान बॉर्डर येते त्याला। आणि मग तुम्ही हे ठेवून त्याच्यानंतर ह्याच्या बाजूने दिवे लावलेत की छान रांगोळी ही तयार होईल। आणि जेव्हा रांगोळी ठेवाल तेव्हा हा हुक खाली ठेवायचा आणि नंतर दिवाळी गेल्यानंतर संपल्यानंतर आपण ही लटकवू शकतो। आणि ह्याच्यासाठी फॅब्रिक ग्लू वापरणं गरजेचं आहे, कारण हे एकतर इथे आपण लेस वापरतोय आणि जी नाडी वापरतोय त्यालाही ते चिकटण्यासाठी फॅब्रिक ग्लू आवश्यक आहे आणि छान त्याच्यामुळे पटकनही काम होतं कारण तो घट्ट असतो कंपॅरेटिव्हली। तर आणि हा जो तुम्ही आता म्हटलं ह्याला काय म्हटलं, डॉली पेपर, हा कलर मध्ये पण मिळतो का? कलर मध्ये 1-2 आहेत, नाहीयेत, पण 1-2 कलर मध्ये आहेत उपलब्ध। आणि अगदी तसं वाटलं तर तुम्हाला हलकासा रंग त्याला देता येतो। ओके। आणि दुसरा प्रकार आहे की ह्याच्या खाली तुम्हाला वेगळ्या शेडिंग देऊन
वरती चिकटवता येतो. त्याच्यामुळे तोही एक लुक वेगळा येतो. तर हे असे 2-3 प्रकार आपण करू शकतो. ओके, आता तुम्ही अंकामध्ये हे दिलंय आपल्याला की वॉलपेपर म्हणजे हा वॉलपीस कसा करायचा, तर तुम्ही केलेला असेल तो पण आता आपण बघूया. आता हा मी जो आहे पीस तो अर्धा बनवून ठेवलेला आहे आणि ह्याच्या पुढे आपण हे तर अर्धा बनवून ठेवण्यामागचं कारण हेच आहे, कारण ग्लू आहे तो सुकायला थोडा वेळ लागतो आणि ही खूप थोडीशी म्हणजे एक अर्धा तास वगैरे चालणारी प्रोसेस आहे. त्यामुळे आपण अर्धा त्याचं काम करून इथे घेतलेलं आहे आणि तुम्हाला त्याचं साहित्य कृती ही सविस्तर वाचायची सुद्धा असेल तर आपल्या वयमच्या दिवाळी अंकामध्ये ती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही ती बघू सुद्धा शकता आणि हा व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही करू शकता. बरोबर. तर आता हे बघा, असं हे छान पद्धतीने केलेलं आहे. आता आपण हे उरलेले त्याच्यावरती स्टोन चिकटवतोय ना. तर आता तुम्ही हे सगळे इथे छोटे छोटे आरसे चिकटवताय. ही आयडिया खरंच तुमची खूप छान आहे की हाताला पण आपल्या ग्लू लागत नाही आणि त्याच्यामुळे म्हणजे मेस होत नाही, पटापट होऊन जातं. त्या दृष्टीने ही छोटी टिप पण आहे सगळ्या मुलांसाठी की तुमच्या पेन्सिलचा वापर असं तुम्ही चिकटवण्यासाठी करू शकता. एक बरोबर नेहमी हाताशी डस्टर ठेवायचं हात पुसायला. आता हे जे झालेत, आता ह्याच्या पुढचं जे आहे इथे पण आपण एक थोडेसे आरसे लावून अगदी दिवाळीला म्हणजे लाइटनिंग असतं तर ह्याच्यावर खरा सूर्यप्रकाश पडला तर हे किती छान सुरेख दिसतं. खूप सुरेख दिसतं. तुमच्याकडे कशी करता तुम्ही दिवाळी साजरी? आमच्याकडे पारंपरिक पद्धतीतच असतं आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे सर्व आपल्या घरची जी पाणी जिथे येतं किंवा जी गॅस आहे अशा सगळ्या गोष्टींची खूप छान पूजा केली जाते सकाळी उठल्यानंतर. जे आपल्या रोजच्या आयुष्यातल्या आवश्यक असलेल्या गोष्टी त्याची पूजा केली जाते. आता इथे पण आपण थोडे मोती आणि थोडे आरसे असं लावून घेणार आहोत. आता हा एक लावला की त्याच्या पुढे एक आरसा अशा पद्धतीने, आणि हे पटकन होतं, असं काही वेळ लागत नाही त्याला. खरं सांगायचं तर मला खूप वेळेला वाटतं की हे एक प्रकारचं मेडिटेशन आहे. नक्कीच, कारण एकाग्रता वाढते आणि आपलं आपण इतक्या रममाण होतो त्याच्यामध्ये. जसं संगीतामध्ये आपण एखादा म्हणजे कोणी जे इन्स्ट्रुमेंट शिकतात, आपली हार्मोनियम पेटी वाजवताना त्या सुरांकडेच लक्ष जातं. बरोबर. बाकी कुठलं राहत नाही तसं लक्ष. तसं होतं की आपण एकाग्र होऊन जातो या कृतीशी. आता मग दिवाळीच्या दरम्यान असे काही ऑर्डर्स वगैरे पण असतील ना तुम्हाला, गिफ्ट देण्यासाठी वगैरे? असतात, खूप चालू असतं आणि थोडे आधी बनवूनही ठेवावे लागतात. अचानक कोणी सांगितलं तर तसंही असतं, कारण आता माहिती असतं त्याच्यामुळे मंडळी विचारतात. आणि कुठल्याही एज ग्रुपला करता येईल असं आहे. की अगदी आजी आजोबांना सुद्धा काहीतरी असं करायचं असेल आणि हँडमेड गिफ्ट देण्याची सुद्धा एक खूप सुंदर आयडिया आहे. म्हणजे खरं तर बऱ्याचदा काय होतं की पांढऱ्या रंगात काम करताना थोडीशी एक भीती असते की कसं करावं, पण जर आपण काळजीपूर्वक केलं तर होऊ शकतं. हे आता मधलंही झालं आणि इथलाही भाग झालेला. आता आपल्याला हवी तशी आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने, जसे आता इथे मी थोडासा लावते. कलेच्या माध्यमामध्ये मला असं बऱ्याच वेळेला वाटतं की कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे, नाहीतर कारण खूपच जर म्हणजे साहित्य वापरलं आणि ते आपण अगदी दाखवायला गेलं तर कधी कधी ते लुक नाही येत, त्याचं अगदी बोजड होऊन जातं. आणि म्हणजे खरं करायचं असतं ते वेगळं होतं. खरं तर एवढ्या वर्षात आपण अंकाला आता आपल्या म्हणजे 12 वर्ष होतील. 12 वर्ष तुम्ही इतक्या वेगवेगळ्या आयडियाज म्हणजे शेअर केल्या आहेत ना मुलांना. खरंच खूप म्हणजे क्रिएटिव्हिटी साठी काय म्हणतात ते एवढं कसं सुचतं हाच प्रश्न आहे. म्हणजे किती तुम्ही करत असता त्याच्यासाठी. मला वाटतं करत राहणं त्याच्याचमुळे हा पार्ट जास्त जमतो, असं
की आपण एक करताना काहीतरी वेगळं सुचतं किंवा एखादी वस्तू समोर आली तर दृष्टी आपली तशी तयार होत जाते जेव्हा आपण करतो. आणि तसंच त्या पद्धतीने आपण जेव्हा दुसऱ्यांची कला बघतो तेव्हाही आपल्याला त्याच्यामधून एक आनंद मिळतो आणि त्याचबरोबरीने आपल्याला समजतं की काय अजून किती आहे ह्याच्यामध्ये, किती काय काय करता येतं. हे असं झालंय. आता आपल्याला फक्त मध्ये एक एक आरसा लावायचा आहे. तो त्रिकोणी आहे, मोठा आहे त्याच्यामुळे तो पिकअप होत नाहीये पटकन. अशा प्रकारे आपला वॉल पीस कम्प्लीट होईल. अजूनही आपण त्याच्यामध्ये ऍडिशन्स करू शकतो आपल्याला जशा सुचतील आवडतील अशा पद्धतीच्या. वाव, सुंदर असा. आणि त्याच्यावरती जर आपण लाईट टाकला तर आणखी सुंदर. किंवा बाजूने जेव्हा आपण दिवे ठेवू आपण त्या ठेवू तेव्हा छान दिसेल. असे अजून पण तुम्ही काही काही केलेले नमुने आहेत ना तुमच्याकडे, ते पण दाखवा ना. हा अजून एक लहान पीस आहे असाच छोटासा केला. अगदी केकचा जो बेस म्हणजे त्याच्यावरती केलेला. हे पण मुलांना किती सोपं आहे आणि पटकन करता येण्यासारखं. आणि ही एक फ्रेम आहे. वा, म्हणजे हे असंच करून तुम्ही ह्याला फ्रेम मध्ये फक्त मी जी बाजूची आहे ती नाडी फिरवली आहे त्याच्यामुळे त्याला एक ट्विस्टचा लुक आहे. छान लुक आलाय. येस, म्हणजे नुसता वॉल पीस आपण जसं हँग करू शकतो तशी त्याची छान फ्रेम सुद्धा करून आपण आपण गिफ्ट देऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये मी मोत्याचा वापर जास्त केला. ह्याच्यामध्ये आरशांचा वापर जास्त केलाय. हा फरक आहे ह्याच्यामध्ये. तर आपल्याला कसं हवं त्याप्रमाणे आपण सजवू शकतो. येस येस. ह्याच्यामध्ये अजून आपण पाहिजे तर इथे मध्ये हे जे मी ट्विस्ट केले त्याच्याऐवजी वेणी घालू शकतो. हो, वेणीचाही एक करू शकतो. इव्हन काही वेळा काही ठिकाणी कलरचे पण आपण मोती वगैरे वापरू शकतो. म्हणजे छान कुंदन वापरू शकतो. असे सुंदर बनवू शकतो. येस. सो खूपच सुंदर. म्हणजे अगदी नेहमीसारखी तुमची कलाकृती आहे की ती पटकन करता येईल आणि साधं सोपं साहित्य आहे. सो आज या दिवाळी विशेष भागामध्ये तुम्ही हेच दिवाळी अंकातलं हे जे सुंदर असं करून दाखवलेलं आहे छान पैकी वॉल पीस, तर त्याबद्दल खूप खूप थँक्यू तुम्हाला. आणि हा वयमचा दिवाळी अंक तुमच्यासाठी आहे खास. सो आम्हाला नक्की कळवा की कसा वाटतोय तुम्हाला ते. येस येस. तर ही झटपट होणारी कलाकृती तुम्ही आज कल्पक कला या सदराखाली आपण देतो ती तुम्ही बघितलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ते युट्यूबच्या व्हिडिओवरती कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमचं चॅनल. वयमचे सभासद नसाल तर वयमचे सभासद जरूर व्हा आणि दिवाळी अंक जो आपला आहे जो खास असतो तो दिवाळी अंक मात्र नक्की वाचा. थँक्यू सो मच.